Hello students, welcome to my channel Vidyagram. It is a platform where you will learn how to speak English fluently and confidently. Again, how to write English accurately and effectively. After watching my each video, please like, share and comment. And please subscribe my channel Vidyagram. Let's start today's topic. प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, नामाऐवजी येणारा शब्द. याला आपण प्रोनाउन असे म्हणतो. प्रोनाउन इज अ वर्ड दॅट यूज इन प्लेस ऑफ नाउन टू अवॉइड रिपिटेशन. प्रोनाउन हा असा शब्द आहे की नामाचं वारंवार रिपिटेशन होऊ नये म्हणून आपण त्याच्या जागी जो शब्द वापरतो त्याला आपण प्रोनाउन असे म्हणतो. थोडक्यात नामाऐवजी येणारा शब्द. नाउ लुक ॲट द पिक्चर. इन फर्स्ट पिक्चर प्रांजल इज गोइंग टू स्कूल. इन सेकंड पिक्चर प्रांजल इज गोइंग टू ट्यूशन. अँड इन द लास्ट पिक्चर प्रांजल इज प्लेइंग विथ हर फ्रेंड्स. Every time speaking Pranjal, Pranjal, Pranjal irritate us. ऐकायला कसं तरीच वाटतं. Instead of Pranjal, I use she. See, in first picture, Pranjal is going to school. About second picture, she is going to tuition. And third one, she is playing with her friends. The sound she makes our listening better. It doesn't irritate. वारंवार प्रांजल बोलल्यामुळे ऐकताना जे इरिटेशन झालं होतं त्याऐवजी शी हे प्रोनाउन वापरल्यावर ऐकायला कसं बरं वाटलं. म्हणजेच काय, सर्वनाम ही एक शब्दाची जात असून ते नामाचे रिपिटेशन टाळण्यासाठी आपण सर्वनामाचा वापर करत असतो. The pronoun in English we use, those are I, we, you, he, she, it, they, them, her, him, me. वरील सर्व सर्वनाम आपण इंग्लिशमध्ये वापरत असतो. Look at the picture. She is going to tuition. The second picture, they are playing on the ground. In third picture, he is running. In such way, we are using pronoun. म्हणजे आपण बघा इथे she, they आणि he हे असे प्रोनाउन इकडे वापरलेले आहेत. Now next, types of pronoun. Types of pronouns are: first one is personal pronoun, second one is possessive pronoun, third one is reflexive pronoun, fourth one is emphatic pronoun, fifth one is interrogative pronoun, sixth one is relative pronoun, seventh demonstrative, eighth distributive, and ninth one is indefinite pronoun. हे सर्व सर्वनामांचे प्रकार इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण वापरतो. लेट्स स्टडी डिटेल ऑफ एव्हरी टाइप ऑफ प्रोनाउन. फर्स्ट वन इज पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन आर यूज इन प्लेस ऑफ द नेम्स ऑफ पीपल्स अँड थिंग्स दॅट मे बी सब्जेक्ट ऑफ ऑब्जेक्ट. पर्सनल प्रोनाउन हे व्यक्तीच्या व वस्तूच्या नामांच्या जागी वापरलं जातो. प्रोनाउन हे सब्जेक्ट म्हणजे कर्ता व ऑब्जेक्ट म्हणजे कर्म हे दोन्ही रूपामध्ये असू शकतो. नाउ पर्सनल प्रोनाउन्स आर. आता पर्सनल प्रोनाउन म्हणजे व्यक्तिवाचक सर्वनाम. त्याचे पण 3 प्रकार असतात. इन इंग्लिश सी इन फर्स्ट कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये पहा, फर्स्ट पर्सन, सेकंड वन इज सेकंड पर्सन and third one is third person. म्हणजे प्रथम पुरुष सर्वनाम, द्वितीय पुरुष सर्वनाम आणि
तृतीय पुरुष सर्वनाम असे हे व्यक्तिवाचक सर्वनामाचे प्रकार आहेत. तर प्रत्येक वेळेला आपल्याला ते सिंग्युलर आहे की प्लुरल, एक वचन आहे की अनेक वचन हे पाहून आपल्याला विशिष्ट सर्वनाम वापरावं लागतं. नाउ सी द सेकंड कॉलम. दिस वन इज सिंग्युलर प्रोनाउन and third column is for plural pronoun. The first person साठी आपण singular ला वापरतो I and plural साठी we use we. For second person we use you and for plural also we use you. For third person he for boy, she for female and it for animals or any things. And for plural we use they. आता जर सर्वनाम ऑब्जेक्ट असेल तर आपण काय वापरतो आणि ते जर सिंग्युलर असेल तर काय वापरतो आणि प्लुरल असेल तर काय वापरतो. नाउ सी द फोर्थ अँड फिफ्थ कॉलम. ऑब्जेक्ट प्रोनाउन सिंग्युलर अँड प्लुरल. फॉर फर्स्ट पर्सन वी यूज मी and for plural us. For second person object pronoun singular you and for plural also you. And for third person him, her, it and for plural them. अशा प्रकारे आपण काय करत असतो, हे पर्सनल प्रोनाउन वापरत असतो. Now see the picture. सीमा and मितेश both are hungry. आता त्या दोघांबद्दल बघा कुठलं प्रोनाउन आलंय. दे आर ड्रिंकिंग मिल्क. दे हा शब्द प्रोनाउन म्हणून इथे वाक्यामध्ये आलेला आहे. वारंवार आपण सीमा आणि मितेश बोलणार का? नाही. त्यांच्याऐवजी आपण काय वापरलं? शॉर्ट अँड स्वीट दे. तर अशा प्रकारे आपण वाक्य ऐकायला छान करण्यासाठी आपण हे प्रोनाउन्सचा वापर करत असतो. नाउ सी द नेक्स्ट पिक्चर. आय वेंट टू काश्मीर लास्ट वीक. आता काश्मीर बद्दल काय वापरणार? काश्मीर हे वस्तू आहे किंवा एखादी गोष्ट आहे. बघा इथे काय वापरलंय? इट. इट हे प्रोनाउन वापरलेलं आहे. इट इज अमेझिंग टुरिस्ट प्लेस. म्हणजे मी मगाशी म्हटलं ना, ही असेल तर बॉय किंवा मॅन, शी स्त्री असेल तेव्हा शी वापरतो आणि कुठलीही वस्तू किंवा गोष्ट दाखवण्यासाठी, ॲनिमल्स दाखवण्यासाठी इटचा वापर करतोय. तर हे वाक्य काश्मीर बद्दल होतं. मग ही गोष्ट दाखवण्यासाठी आपण काय वापरलेलं आहे? कुठलं प्रोनाउन वापरलेलं आहे? इट हे प्रोनाउन वापरलेलं आहे. नाउ नेक्स्ट वन इज से द टाइप ऑफ प्रोनाउन. possessive pronoun. It is a second type. Possessive pronoun. Possessive pronouns show ownership. म्हणजे मालकी दाखवते, मालकत्व दाखवते. possession ताबा दाखवत असतो. हे मालकी दाखवणारं प्रोनाउन आहे. They tell us who or what something belong to someone. म्हणजे कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही वस्तू मालकीची आहे हे दाखवण्यासाठी आपण पॉझेसिव्ह प्रोनाउनचा वापर करत असतो. मालकी दाखवणारं प्रोनाउन असतं त्याला आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. रिमेंबर अबाउट पॉझेसिव्ह प्रोनाउन. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवण्याकरता हे मी इथे दिलेलं आहे आणि ते कायमचं लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्ही ॲक्युरेट लिहू शकाल. ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यातलं पहिली आहे द पॉझेसिव्ह प्रोनाउन फॉर आय इज माइन. म्हणजे पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये आय करता आपण माइन हा शब्द वापरतो, नॉट माइन्स. माइन लिहा, माइन्स, त्याला एस ऍड करायचा नाही. नेक्स्ट वन इज इट्स नॉट अ पॉझेसिव्ह प्रोनाउन. म्हणजे इट्स हा शब्द पॉझेसिव्ह प्रोनाउनच्या फॉर्म मध्ये वापरला जात नाही. बिकॉज इट डज नॉट हॅव अ पॉझेसिव्ह प्रोनाउन फॉर्म. ते रूपच नाही आहे इट्ससाठी. तेव्हा इट्स हा शब्द पॉझेसिव्ह प्रोनाउन नसतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचा वापर वेगळा आहे. ॲडजेक्टिव्ह च्या रूपामध्ये त्याला आपण वापरत असतो.
नेक्स्ट वन इज डू नॉट ॲड ॲपॉस्ट्रॉफी बिफोर एस. आपण पॉझेसिव्ह प्रोनाउनला बऱ्याच ठिकाणी एस ॲड करतो. तर पॉझेसिव्ह प्रोनाउन असेल तर आपण ॲपॉस्ट्रॉफी एस लावायचा नाही, कारण ॲपॉस्ट्रॉफी एसच्या आधी एक अवतरण चिन्ह दिलं जातं. ते अवतरण चिन्ह आपण पॉझेसिव्ह प्रोनाउनला देत नाही. आता पॉझेसिव्ह प्रोनाउन कुठले कुठले आहेत तर पॉझेसिव्ह प्रोनाउन बघा, पर्सन, फर्स्ट पर्सन साठी सिंग्युलर आहे माइन, तर प्लुरल आहे अवर्स. बघा एखादं उदाहरण मी तुम्हाला देते. द पेन इज माइन, पेन माझा आहे. आणि आम्ही बऱ्याच जणी असू तर आम्ही कसं म्हणणार, पेन्स आर अवर्स, पेन आमचे आहेत. सेकंड पर्सन म्हणजे कोणाबद्दल आपण कोणाशी बोलतो आहोत हा असतो सेकंड पर्सन. आता पेनचं मी कसं म्हणेन, समजा हा तुझा पेन आहे, पेन इज युअर्स. पण अनेक जण समोर माझ्या असतील तर मी त्यांना कसं सांगणार, पेन्स आर युअर्स. जर थर्ड पर्सन असेल, समजा एखाद्या मुलाचा पेन आहे, त्याचा पेन आहे, मी कसं म्हणणार, पेन इज हर्स. जर मुलगी असेल तर सॉरी, पेन इज हिज. आणि तीच जर मुलगी असेल तर मी कसं म्हणणार, पेन इज हर्स. आणि बरेच मुलं असतील तर मी कसं म्हणणार, पेन्स आर देअर्स, म्हणजे त्यांचे पेन आहेत. तर अशा प्रकारे मी सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये या पॉझेसिव्ह प्रोनाउनचा वापर करत असते. पुढे पाहणार आहोत आपण हे पॉझेसिव्हचं वाक्य. पॉझेसिव्ह बघा, फर्स्ट वन इज द बॅग इज माइन. मी म्हटलं ना आईच्या ऐवजी माइन येतं, माइन्स नाही. बऱ्याच ठिकाणी पॉझेसिव्ह प्रोनाउनला एस ऍड होतो, पण माइनला एस ऍड करायचा नाही. द सेकंड सेंटेन्स इज द ब्लॅक मोटरसायकल इज हिज. ती ब्लॅक मोटरसायकल त्याच्या मालकीची आहे. मालकी तत्व दाखवण्यासाठी आपण काय वापरतो, पॉझेसिव्ह प्रोनाउन वापरतो. आता पॉझेसिव्ह प्रोनाउनचा आणखीन एक रूल आहे, तो हे आपण चित्रातून पाहूया. We use a possessive pronoun so that we do not repeat a noun. बघा, प्रोनाउन यूज करण्याचं कारणच हे की नाउनचं वारंवार रिपिटेशन होऊ नये. मग आता इथे कसं काय आपण ते पॉझेसिव्ह प्रोनाउनला आपण तो नियम लावणार. सी द सेंटेन्स इन पिंक कलर. Your bangles look like mine. हे बरोबर वाक्य आहे का, कारण your bangles साठी माइन हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे शॉर्ट केलेला आहे. बघा, वाक्य शॉर्ट आणि स्वीट परंतु पूर्ण अर्थ व्यक्त करणारं हवंय. आता इथे त्यांनी हे दुसरं वाक्य रॉंग का केलेलं आहे. Your bangles look like my bangles. एवढं वाढवायची काही गरजच नाहीये. युअर बँगल म्हणजे युअर बद्दल आणि माझ्याबद्दल म्हणताना युअर आणि माइन हे दोन शब्द बस झाले. पुन्हा युअर बँगल्स, माय बँगल्स हे रिपीट करायची गरज नाही. शॉर्ट अँड स्वीट आणि पूर्णपणे वाक्यामधला अर्थ प्रगट करणारं सेंटेन्स आपण म्हणत असतो. नाउ द थर्ड टाइप इज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. Reflexive pronouns are used when we want to refer back to the subject of the sentence. एखाद्या वाक्यामधला जो कर्ता असतो त्या कर्त्यासाठीच पुन्हा जर ते एखादं प्रोनाउन वापरलं गेलं तर त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असं म्हणत असतो. आता बघा हे चित्र बघा. Look at the picture and look at the sentences. The lion looked at itself in the water. तो लायन त्याच्याकडेच बघतो आहे, पाण्यामध्ये तो त्याचीच प्रतिमा पाहत आहे. द लायन बद्दल काय आलंय, इज अ ॲनिमल. फॉर ॲनिमल व्हॉट वी यूज इट. म्हणून त्या लायन या नाउनसाठी इट सेल्फ
हे शब्द हा प्रोनाउन आलेला आहे. आता मी बघा कधी कधी म्हणते हो हो मी स्वतः केलं हे सगळं. आता बघा ही मुलगी कशी म्हणेन, ती चहा करते आहे, शी इज मेकिंग टी फॉर हर. मी स्वतः चहा केलेली आहे म्हणजे त्या कर्त्याविषयीच पुन्हा बोलायचं आहे. ही वाक्य ती कशी बोलते बघा, आय मेड मायसेल्फ अ कप ऑफ टी. मी स्वतः चहा केलेली आहे. म्हणजे आय म्हणजे स्वतः विषयीच बोलत असते, सब्जेक्ट विषयीच बोललो. ह्या प्रोनाउनला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन साठी कोणते वर्ड्स वापरतात, से सिंग्युलर. आता इथे सब्जेक्ट प्रोनाउन हे सगळे सिंग्युलर आहेत म्हणजे एकवचनी आहेत. आय, यू, ही, शी, इट हे एकवचनी आहेत, सिंग्युलर आहेत. मग त्यांच्यासाठी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कुठले आपण वापरते बघा, फॉर आय मायसेल्फ. आता मगाशी बघा तिने चहा करताना सांगितलं आय मायसेल्फ, आय मेड मायसेल्फ अ कप ऑफ टी. मी स्वतः चहा केलेली आहे. तुम्ही बघा तुमचं होमवर्क करता मग तुम्ही काय म्हणणार, आय मायसेल्फ कम्प्लीट माय होमवर्क. मी स्वतः माझं होमवर्क पूर्ण केला. आय मायसेल्फ कम्प्लीट माय प्रोजेक्ट. म्हणजे कोणाचीही मदत न घेता तुम्ही स्वतःचा प्रोजेक्ट स्वतः पूर्ण केला. हे ठामपणे जेव्हा तुम्ही सांगणार तेव्हा आपण ह्या रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर करत असतो. अगेन, फॉर आय वी यूज मायसेल्फ, फॉर यू वी यूज योरसेल्फ, ही शी इट हिमसेल्फ फॉर ही, हरसेल्फ फॉर शी, इटसेल्फ फॉर इट. तिने स्वतःने प्रोजेक्ट पूर्ण केलं. शी हरसेल्फ कंप्लीटेड अ प्रोजेक्ट. शी हरसेल्फ रोट एन एसे. तिने स्वतःचा निबंध स्वतःच लिहिला. अशा प्रकारची जेव्हा वाक्य आपण ठामपणे म्हणत असतो तेव्हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर होतो. नाउ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन इन प्लुरल. सब्जेक्ट प्रोनाउन काय आहे, समजा सब्जेक्ट वी असेल तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मध्ये वापरणार आवरसेल्व्स, यू असेल योरसेल्व्स आणि दे असेल तर देमसेल्व्स. So we have seen 3 types of pronoun and all other pronoun we will see in the second part, in the next part. And please like, share and comment this video and remember to subscribe my channel Vidyagram. Thank you.